बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची थाप, कधी रागवतो तरी प्रेम त्याचं अमाप। बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी। बाप म्हणजे शिस्तीचा धाक आणि आधाराची सावली। तर आई असते लेकराची माय, वासराची गाय। आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही। आज आपण अशाच सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य कार्य करणाऱ्या आई वडिलांची गोष्ट ऐकणार आहोत, ज्यांनी आपलं तत्व आणि मूल्यांच्या आधारावर शून्यातून विश्व निर्माण केलं। संपूर्ण आयुष्य कुटुंब, नातेवाईक आणि समाजासाठी समर्पित केलं। त्यांच्या त्यागातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी संदेश दिला। श्री बुद्धाजी आप्पा गंगाधर नरवाडे यांच्या 75व्या जन्मवर्षाच्या आणि सौभाग्यवती संजीवनी व बुद्धाजी आप्पा यांच्या 50हून अधिक वर्षांच्या सहजीवनाच्या शुभ प्रसंगी आपण त्यांचा सन्मान करूया आणि कृतज्ञता व्यक्त करूया। श्री बुद्धाजी आप्पा यांचा जन्म पिता श्री गंगाधर व माता सौ सरस्वती यांच्या पोटी त्यांचे आजोळ लोहरा, तालुका औंढा नागनाथ या पवित्र ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी शनिवारी 13 जानेवारी 1951 रोजी झाला। श्री बुद्धाजी यांचे प्राथमिक शिक्षण आपल्या मूळ गावी गुंज येथे झाले। गावात पुढील शिक्षणाची व्यवस्था नसल्याने ते वसमत नगरला गेले, जिथे त्यांनी 5वी ते 10वीचे शिक्षण पूर्ण केले। परिस्थिती कठीण असूनही त्यांनी अपार जिद्द व चिकाटीने सर्व आव्हानांवर मात करत वसमत नगरमध्ये स्थलांतर केलं। निवासाची सोय नसल्याने त्यांनी श्री दिगंबर महाराज थोरला मठ या ठिकाणी राहणं स्वीकारलं। तिथे शिक्षणासोबत गृहकार्य, आश्रमातील मदत आणि चरितार्थासाठी कष्ट करत त्यांनी उर्वरित वेळ अभ्यासासाठी समर्पित केला आणि शिक्षणाचा पाया घडवला। श्री बुद्धाजी अत्यंत हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी होते। लहान वयातच त्यांनी अनेक आव्हानांवर मात करत प्रत्येक वर्षी शाळेत प्रथम क्रमांक मिळवला। शालेय उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता। ते शाळेतील एक नामांकित विद्यार्थी होते। आर्थिक पाठबळ नसतानाही त्यांनी नांदेडला जाऊन डीएडचे शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन पूर्ण केले। त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी मिळालेल्या रोख पारितोषिकांचा आणि नातेवाईकांच्या शेतात काम करून मिळालेल्या पैशाचा उपयोग त्यांनी शाळेच्या फी भरण्यासाठी आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी केला। त्याचप्रमाणे रस्त्याच्या खोदकामातून मिळालेले पैसे आणि समाजाच्या मदतीने त्यांनी शिक्षणाचा पुढील मार्ग स्वीकारला। अशा प्रकारे त्यांचं बालपण व शिक्षण काळ साधेपणाने आणि कठोर परिश्रमात गेला। गणितातील कौशल्य आणि जिद्द पाहून हितचिंतकांनी स्टेट बँकेच्या पदासाठी अर्ज सुचवला। कोणतेही मार्गदर्शन न घेता त्यांनी तयारी केली आणि यश मिळवलं। हैदराबादला मुलाखतीसाठी आर्थिक अडचण असताना मुख्याध्यापक आणि निकटवर्तीय शुभेच्छुकांनी श्री बुद्धाजी यांना मदत केली। साधा नेहरू शर्ट, पायजमा आणि उसने घेतलेले शूज घालून त्यांनी मुलाखत दिली। ही आठवण त्यांच्या मनात कायमची कोरली गेली। ऑगस्ट 1971 रोजी बँक परीक्षेत यश मिळवले आणि सप्टेंबर 1971 रोजी परांडा नगरीत स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये आपली कारकीर्द सुरू केली। श्री बुद्धाजी यांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे बँकेत कार्याची सुरुवात केली। जरी आर्थिक अडचणींमुळे राहणे, प्रवास आणि आवश्यक गरजा भागविणे कठीण होते, तरीही त्यांनी महाराजांच्या मठात आश्रय घेतला आणि निकटवर्तीयांच्या पाठिंब्याने बँकिंग क्षेत्रातील प्रवास सुरू ठेवला। प्रत्येक शाखेत त्यांनी प्रामाणिकपणे कार्य करून बँकेच्या आणि त्या गावच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली।
त्यांचा दृढ विश्वास होता की बँक प्रत्येकासाठी असावी. गोरगरीब, शेतकरी आणि गरजू व्यक्तींना आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी बँकेकडून सहकार्य मिळावे. त्यांनी निष्ठेने या तत्वांचं पालन केलं आणि अशा अनेक गरजू ग्राहकांना सेवा दिली. श्री बुद्धाजी यांच्या सर्व ग्राहकांचे आशीर्वाद आजही त्यांच्या सोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. आपल्या मेहनतीमुळे आणि कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे श्री बुद्धाजी यांनी कॅशियर, अकाउंटंट, ऑफिसर, सिनियर ऑफिसर, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर अशा विविध पदांवर जबाबदारी सांभाळली. सातत्याने प्रगती केली. त्यांनी गोरेगाव, किनवट, हिंगोली, जिंतूर, कळमनुरी, उदगीर, भोकर, धर्माबाद, अहमदपूर, परभणी, नांदेड आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी उल्लेखनीय बँकिंग सेवा प्रदान केली. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे ग्राहकांना उत्तम सुविधा मिळाल्या. त्यांच्या निष्ठेने त्यांना संत तुकारामांची पदवी प्राप्त झाली. तर सहकार्यांनी त्यांना श्री बुद्धाजी नरवाडे म्हणजे सत्य असे संबोधले. श्री बुद्धाजी यांचा बँकिंग कार्याचा प्रवास आणि कौटुंबिक जबाबदारी अनेक चढ उतारांमधून जात होती. त्यांना आयुष्यात एक चांगला साथीदार मिळणे महत्वाचे होते. आणि मग 1972 मध्ये श्री बुद्धाजी आप्पा यांनी कुमारी संजीवनी यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले. संजीवनी या अत्यंत सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आणि संपन्न अशा श्री गुणाजी जावळे आणि सौ अन्नपूर्णा जावळे यांच्या कन्या. श्री भगवंताच्या कृपेने आणि आप्त स्वकीयांच्या आशीर्वादाने त्यांचा विवाह सोहळा डिसेंबर 1972 मध्ये संपन्न झाला. श्री बुद्धाजी यांच्या जीवन प्रवासात त्यांच्या पत्नी आणि सहचारिणी सौभाग्यवती संजीवनी यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. लग्नाच्या दिवसापासून ते आजच्या उतार वयापर्यंत त्यांनी निस्वार्थ भावनेने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली आणि संगोपन केले. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात. अशा अनेक रूपी स्त्री सौभाग्यवती संजीवनी यांनी केवळ पतीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली. श्री बुद्धाजी यांच्या आई, बहिणी, भाचे, मुलं, नातेवाईक अशा 15 ते 20 लोकांचे संगोपन त्यांनी शांतपणे आणि निस्वार्थपणे केलं. त्यांच्या योग्य संस्कारांमुळे कुटुंब एकत्र राहिलं. सौभाग्यवती संजीवनी यांच्या संयमी सहकार्य करणाऱ्या स्वभावामुळे आणि परिपक्वतेच्या जोरावर त्यांनी आर्थिक संकट, आजारपण, घरगुती अडचणी सहजपणे हाताळल्या. त्यांचा शांत स्वभाव, संवाद कौशल्य आणि आयुर्वेदाचं ज्ञान यामुळे कुटुंबात सुसंवाद आणि आरोग्य टिकून राहिलं. त्यांचे निस्वार्थ योगदान आजही कुटुंब आणि समाजात अत्यंत आदरणीय मानले जाते. मंडळी, कोणत्याही पालकांसाठी त्यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांची संतती आणि श्री बुद्धाजी व सौभाग्यवती संजीवनी यांच्यासाठीही हीच सर्वात मोठी संपत्ती. त्यांचे 4 अपत्य चंद्रशेखर, सरिता, यशोधरा आणि अविनाश. 1975 साली जिंतूर येथे त्यांचा प्रथम पुत्र चंद्रशेखरचा जन्म झाला. तर 1977 मध्ये सरिता त्यांच्या आयुष्यात आली. 1980 मध्ये तिसऱ्या अपत्याचा जन्म झाला. त्याच वर्षी त्यांनी बँकेच्या पदोन्नती परीक्षेत यश मिळवले. म्हणून त्या आनंदाच्या क्षणी त्यांनी आपल्या कन्येला यशोधरा हे नाव दिले. आणि 1983 मध्ये चौथे अपत्य अविनाश याचा जन्म झाला. अविनाश याचा जन्म त्यांच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण होता. कारण श्री बुद्धाजी यांचे बंधू श्री शेषेराव यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात आलेला अविनाश हा नवा प्रकाश होता.
कठीण आर्थिक परिस्थितीतही श्री बुद्धाजी यांनी मुलांच्या शिक्षणात कधीच तडजोड केली नाही. अपार मेहनत, समर्पण आणि योग्य संस्कारांनी त्यांनी मुलांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासी बनवलं. मुलांनीही पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षणात आणि व्यवहारात यश मिळवलं. त्याचाच आधार घेऊन यशस्वी जीवनाचा पाया रचला. मंडळी, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेतलं तरच खरा संघर्ष जिंकता येतो. श्री बुद्धाजी यांच्या जीवन प्रवासात त्यांचे वडील श्री गंगाधर यांचे पाठबळ मर्यादित असले तरी त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन यासाठी ते सदैव कृतज्ञ राहिले. त्यांच्या वडिलांचे 2000 साली वय परत्वे आजाराने गुंज या गावी निधन झाले. लहानपणी त्यांना भावाची सुद्धा साथ मिळाली नाही, कारण लहान भाऊ श्री शेषेराव अकाली देवाघरी गेले. श्री बुद्धाजी यांच्या आई आणि दोन्ही बहिणी त्यांच्या सोबत राहिल्या. घरातील सर्व जबाबदाऱ्या आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांनी आईचे पालनपोषण प्रेमाने आणि निष्ठेने केलं. शेवटपर्यंत तिची सेवा करण्यात कधीही बुद्धाजी मागे हटले नाही. कालांतराने आईच्या दीर्घ आजारामुळे 2009 साली आईचे निधन झाले. श्री बुद्धाजी यांनी दोन्ही बहिणी कुमारी अनुसया आणि कुमारी प्रयाग यांचे शिक्षण, पालन पोषण आणि विवाहाची जबाबदारी पूर्ण निष्ठेने अगदी वडिलांसारखी पार पाडली. कन्यादान म्हणजे पवित्र दान, जे सर्वात श्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. त्यांनी हे कार्य मनपूर्वक पूर्ण केलं. 1982 रोजी किनवट येथे कुमारी अनुसया यांचा विवाह श्री शामराव कल्याणकर यांच्याशी संपन्न झाला. तर 1989 मध्ये कुमारी प्रयाग यांचा विवाह श्री पंडितराव चिंचोलकर यांच्याशी संपन्न झाला. श्री बुद्धाजी यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात जवळच्या नातेवाईकांना मुला मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, विविध प्रकारची मदत केली. विवाह आणि विविध कौटुंबिक कार्यक्रम त्यांच्या मदतीने पार पडले. या संपूर्ण प्रवासात सौभाग्यवती संजीवनी यांनी कधीच स्वतःच्या गरजांचा विचार केला नाही. त्या घरातील प्रत्येक काम स्वतःहून करीत, कष्टमय परिस्थितीचा मोठा त्रास सहन करत सौभाग्यवती संजीवनी आणि श्री बुद्धाजी यांनी संपूर्ण जीवनसेवा समर्पणाने व्यतीत केली. श्री बुद्धाजी आणि सौभाग्यवती संजीवनी यांनी अनेक अडचणी, आर्थिक संकटाचा सामना करत 1988 साली स्वतःचे घर बांधण्याचा निर्णय घेतला. बँकेचे काम आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी घराच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन यशस्वीपणे केले. अखेर 1993 साली त्यांनी श्री साईनाथ कुंज, परसनगर, नांदेड येथे प्रवेश केला. नरवाडे दाम्पत्याने उभारलेले घर केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता अनेकांसाठी आश्रयस्थळ ठरले. दवाखान्यातील रुग्ण, नातेवाईक यांना या दाम्पत्याने प्रेमाने सेवा दिली. हे घर नरवाडे कुटुंबासाठी नव्हे तर अनेक आप्तेष्ट व मित्रांसाठी एक हक्काचं ठिकाण बनलं. अगदी आजही हे घर प्रेम, आपुलकी आणि सेवा या परंपरेला पुढे नेत आहे. श्री बुद्धाजी आणि सौभाग्यवती संजीवनी यांनी आपल्या मुलांच्या विवाहाची जबाबदारी अत्यंत योग्य प्रकारे पार पाडली. ज्येष्ठ कन्या सरिता यांचा विवाह श्री अनिल नागोराव बाघे यांच्याशी 2001 साली पार पडला. तर ज्येष्ठ पुत्र चंद्रशेखर यांचा विवाह अंबिका नंदकुमार चिंचोलकर यांच्याशी 2004 साली झाला. त्यानंतर त्यांची तिसरी कन्या यशोधरा यांचा विवाह श्री गजानंद नारायण आचमारे यांच्याशी 2011 साली संपन्न झाला. घरातील शेवटचे मोठे कार्य म्हणजे चिरंजीव अविनाश यांचा विवाह. चिरंजीव अविनाश यांचा शुभ विवाह मोनिका शिवदास फुलवळकर यांच्याशी 2014 साली संपन्न झाला. या विवाहानंतर त्यांच्या कुटुंबाचा विस्तार झाला आणि नव्या पिढीचा आनंददायी प्रवेश झाला.
नरवाडे दाम्पत्यांच्या जीवन मूल्यांचा प्रभाव त्यांच्या नातवंडांवरही सकारात्मकपणे उमटला आहे. त्यांना सृष्टी, आदित्य, साक्षी, निरंजन, शिवांश आणि समृद्धी अशी 6 नातवंड असून हे दाम्पत्य आपल्या नातवंडांना उत्तम संस्कार देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रेरणादायी सुभाषितांचा ठेवा प्रदान करीत आहेत. श्री बुद्धाजी आणि सौभाग्यवती संजीवनी यांना त्यांचे भाचे गीतांजली, नितीन, मंगेश, स्नेहा, कैलासवासी सुदर्शन आणि श्वेता यांच्या विषयी अतूट प्रेम आणि जिव्हाळा आहे. या दोघांनीही या साऱ्यांच्या विवाह समारंभात पूर्णपणे सहभाग घेतला आणि सर्व जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्या. याचबरोबर या सर्वांच्या भविष्यातील उज्ज्वल प्रवासाबद्दल त्यांना विशेष आत्मीयता आहे. बँकेत दीर्घकालीन सेवा, व्यस्त कामकाज, कौटुंबिक जबाबदाऱ्या या साऱ्या कारणांमुळे श्री बुद्धाजी यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. 1999 मध्ये डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे श्री बुद्धाजी यांच्या मणक्यांना इजा झाली आणि 2000 साली त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली. या आजारपणाने त्यांना मोठ्या शारीरिक आणि आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी शिस्तबद्ध जीवनशैली आणि सौभाग्यवती संजीवनी व कुटुंबाच्या पाठिंब्याने पुढील 6 वर्ष अखंडपणे कार्य केले. 35 वर्षांच्या समर्पित सेवेनंतर 2006 मध्ये त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला, ज्याला त्यांच्या सहकार्यांनी आणि कुटुंबियांनी पूर्ण पाठिंबा दिला. नरवाडे कुटुंब स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेचे अधिकारी, सहकारी आणि मित्र परिवार त्यांचे अत्यंत आभारी आहेत. या बँकेमुळेच त्यांनी आपल्या जीवनात प्रगती साधली आणि सर्व कठीण परिस्थितींशी सक्षमपणे सामना करू शकले. श्री बुद्धाजी आणि सौभाग्यवती संजीवनी यांच्या मुलांनी आई वडिलांच्या संस्कारांचा आणि शिकवणीचा योग्य आदर्श ठेवत प्रत्येक परिस्थितीची जाणीव ठेवून स्वतःची ओळख निर्माण केली. ज्येष्ठ पुत्र श्री चंद्रशेखर हे धर्मदाय सह आयुक्त कार्यालयामध्ये एक प्रतिष्ठित वकील आहेत. सौभाग्यवती सरिता पुण्यातील एका शाळेमध्ये शिक्षिका आहेत, तर यशोधरा वसमत येथील एका नामवंत कॉलेजमध्ये अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. छोटे चिरंजीव अविनाश पुण्यातील एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये उच्च पद भूषवत आहेत. कर्तव्य पार पाडणे हे प्रकृतीचे लक्षण आहे, पण त्या पलीकडे जाऊन कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी योगदान देणं हे संस्कृतीचं लक्षण आहे. हाच विचार स्वीकारून त्यांनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. नरवाडे दाम्पत्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या दोन्ही सुनांना सौभाग्यवती गौरी आणि सौभाग्यवती मोनिका यांना स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेमाने आणि जिव्हाळ्याने स्वीकारले. जेव्हा मोठी मुलगी सरिता लग्न करून सासरी गेली, तेव्हा गौरी सून म्हणून मुलीच्या रूपात घरात आली आणि ती लवकरच घराचा अविभाज्य भाग बनली. यानंतर कनिष्ठ मुलगी यशोधराचे लग्न झाल्यानंतर तीही सासरी गेली आणि तिच्या जागी मोनिका ही सून मुलीच्या रूपात घरी आली. तिच्याशीही घरातील प्रेम आणि आपुलकीचं नातं जोडलं गेलं. या दोन्ही सुनांनीही सासू सासऱ्यांची प्रेमाने आणि मनोभावे सेवा करत त्यांचा आदरपूर्वक आणि जिव्हाळ्याने सांभाळ केला. नरवाडे दाम्पत्यांनी आपल्या निवृत्तीच्या प्रवासात आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवत स्वतःच्या तब्येतीची योग्य काळजी घेत उत्तम जीवनशैली अंगीकारली आहे. त्यांना धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची विशेष आवड आहे. त्यामुळे ते आपल्या सर्व प्रिय नातेवाईकांना
भेटण्यास आणि विवाह समारंभात आवर्जून सहभाग घेण्यास प्राधान्य देतात। या काळात त्यांनी आपल्या कुटुंबासोबत भारतभर प्रवास करत विविध ठिकाणी आनंददायक अनुभव घेतले। नरवाडे दाम्पत्यांना ईश्वराबद्दल अपार श्रद्धा आहे। ते सर्व देवतांची अत्यंत आदराभावाने पूजा आणि सेवा करतात। विशेषतः शिर्डीचे साईबाबा आणि औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हे त्यांचे श्रद्धास्थान आहेत। त्यांच्या मूळ गावी गुंजला त्यांनी बालपणीच श्री हनुमानाची एक छोटी प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली होती। या श्रद्धेचे व्यापक रूप म्हणून 2005 साली त्यांनी त्या स्थानाला मंदिराचे स्वरूप दिले। श्री बुद्धाजी यांचा 75 वर्षांचा जीवन प्रवास अत्यंत आदर्शदायी आणि प्रेरणादायी ठरला आहे। त्यांच्या या प्रवासाचा आधार म्हणजे त्यांचे काही असाधारण गुणधर्म। चला संक्षिप्तपणे त्यांच्या विशेष गुणधर्मांविषयी जाणून घेऊया। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या विचारसरणीशी पूर्णपणे सुसंगत असलेल्या श्री बुद्धाजी यांच्या प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणाचे तेज दिसून येते। त्यांच्या प्रामाणिक स्वभावामुळे समाजात त्यांच्या अनेक आदर्श उदाहरणांची नोंद घेतली जाते। श्री बुद्धाजी यांचे मॅग्नेटिक व्यक्तिमत्व लोकांना आपलेसे करण्याची अनोखी क्षमता दर्शवते। संवाद साधण्याबरोबरच ते विचारपूस करतात आणि कठीण प्रसंगी ठामपणे पाठिंबा देतात। त्यांना नेहमीच आपल्या मूळ गावी गुंज येथे जाऊन आपुलकीने संवाद साधायला आवडते। काळ बदलला तरी माणुसकी टिकली पाहिजे या विचारसरणीने ते लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात। हे सर्व गुण त्यांनी आपल्या मुलांमध्ये सुद्धा रुजवले आहेत। श्री बुद्धाजी यांना भूगोलाची अनोखी आवड असून ते नकाशांचे वाचन अत्यंत कुशलतेने करतात। कोणत्याही तांत्रिक मदतीशिवाय ते सहजपणे नद्यांचे प्रवाह, त्यांची नावं, उगमस्थाने, मार्ग, पर्वत तसेच गावांची भौगोलिक माहिती अचूकपणे ओळखू शकतात। ही त्यांना मिळालेली विलक्षण नैसर्गिक देणगी आहे। रेल्वे आणि रस्त्यांविषयी त्यांना अपार कुतूहल आहे। त्यांच्या या ज्ञानाचा विस्तार मोठा असून ते कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय रेल्वेची वेळ, क्रमांक, मार्ग आणि स्थानकांची अचूक माहिती देऊ शकतात। श्री बुद्धाजी यांची बौद्धिक क्षमता आणि स्मरणशक्ती उतार वयातही तीव्र आहे। जन्मापासूनच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्तींची नावं, स्थळं आणि तारखा अचूकपणे त्यांना आठवतात। ही त्यांच्या विलक्षण बौद्धिक क्षमतेची स्पष्ट ओळख आहे। बुद्धाजी हे नाव स्वतःच बुद्धिमत्ता, ज्ञान आणि असाधारण स्मरणशक्तीचे प्रतीक आहे। त्यांना साथ मिळालीये अत्यंत संयमी, शांत, सहृदय, समजूतदार आणि धार्मिक पत्नी संजीवनी यांची, ज्यामुळे हे दाम्पत्य एक आदर्श आणि उत्तम जोडपे ठरले। त्यांच्या परस्पर सामंजस्याने जीवन अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण झाले। आदर्श जीवनाचा दीप तेवत ठेवणाऱ्या या विलक्षण व्यक्तीला आणि आपली नाती, आपली माती व आपली संस्कृती जपणाऱ्या, परस्पर सहकार्याने जीवन समृद्ध करणाऱ्या या दाम्पत्याला आमच्या साऱ्यांचा मानाचा मुजरा। आपल्या योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि आपणास आरोग्यदायी आनंदमय दीर्घायुष्य लाभो ह्या आम्हा साऱ्यांच्या हार्दिक शुभेच्छा।